सहस्रदीपे दीपकैशी प्रकाशली प्रभा उजळला दस दिशा गगनानिशे शोभा काकडारती माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोहरले तुझी मूर्ती पावया कोंदले से तेज प्रभा झाली से एक नित्य नवानंद ओवाळिता श्रीमुख आरती करिता तेज प्रकाशले नैनी तेने तेजे मिळला एका एकी जनार्दनी काकडारती माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोहरले तुझी मूर्ती पावया माझी वाणी तुझे वर्णी जय जगलेश्वर नमः शिवच्या नदीकडून ते ज्योतिर्लिंग शिवने म्हणे शिवकर्ण गाडा तुमरा लालो भावन झालो जरा तरी सहस्रदीपे दीपकैशी प्रकाशली प्रभा उजळ काकडारती माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोरले तुझी मूर्ती पावया कोंदले से तेज प्रभा झाली शेक नित्य नवानंद ओवाळिता श्रीमुख आरती करिता तेज प्रकाशले नैनी तेने तेजे मिळला एका एकी जनार्दनी काकडारती माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोहरले तुझी मूर्ती पावया विठाला सहस्रदीपे दीपकैशी प्रकाशली प्रभा उजळ काकडारती माझ्या कृष्णाला प्रस्तुत सांगी किडे शेकीचे नबळे स्वतः तो सर्व ते शेते निवडलेला भंग कुणाचा भंगाचा शेवटच्या घडून कल्पना आहे वारकरी संप्रदायाचा पाया नागदेव आहे वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे वारकरी संप्रदायाचा विस्ता नामदेव बाबा आहे वारकरी संप्रदायाचा खांब नाथ बाबा आहेत आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोबर आहेत शरीरात जसे पंच प्राण आहेत पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूते आहेत तसे हे पाच संत संप्रदायाचा प्राण आहे शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही तसं कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही या जगाला जर सुखी व्हायचं असेल तर ह्या जगात चारच व्यक्ती आहेत
की ते जग सुखी करू शकतात. एक आई वडील, 2 संत, 3 ग्रंथ आणि 4 भगवंत. माझ्या लेकराचं चांगलं व्हावं हे फक्त आईला वाटतं. माझं लेकरू मोठं व्हावं हे वडिलांना वाटतं. आणि हे जगात सुखी व्हावं हे संतांना वाटतं. जंगल अनेक आहेत, जंगलात प्राणी अनेक आहेत, पण सिंह ठराविक जंगलात आहे. गाया अनेक आहेत, पण कपिला कमी आहेत. कपिला कामधेनू कमी आहेत. जंगल अनेक आहेत, झाडं अनेक आहेत, कल्पतरू कमी आहे. हरण अनेक आहेत, पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही. हत्तींचे कळप आहेत, पण सगळ्या हत्तींच्या मस्तकात मोती नाही. तसं जगात जे माणसं अनेक आहेत, पण संत थोडेसे आहेत. आई वडील आणि संत, बाकी जगातली सगळी माणसं स्वार्थी आहेत. या जगातला एकही माणूस माणसावर प्रेम करीत नाही. चुकीचं आहे ते. माणसं पैशावर प्रेम करतात. या जगातली व्याख्याच आहे, लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. पैसा बरोबर प्रेम आणि प्रेम बरोबर पैसा. तुमच्याकडे जर पैसा असेल, तुम्ही किती हलकट असा, लोक तुम्हाला मानणार. तुमच्याकडे अक्कल असो अथवा नसो, आणि पैशावाल्याकडे अक्कल नसतेच. नसतेच म्हणून तर पैसे असतात. हो. आणि कधी ध्यानात ठेवायचं, एखादी व्यक्ती सज्जन आहे, सज्जन आहे, तुम्ही तिच्याकडे 2000 रुपये उसने मागितले, ते त्याच्याकडे नाहीये, पण ती प्रिय व्यक्ती तुम्हाला अप्रिय आहे. पैसे दिले नाहीत म्हणून. पण एखाद्या मूर्ख माणसाने तुम्हाला मागितल्याबरोबर पैसे दिले, तो नंबर 1चा हलकट आहे, पण तुम्हाला तो साधू आहे. एखाद्या प्रिय व्यक्तीला तुम्ही अप्रिय म्हटले, तर ती व्यक्ती कधी अप्रिय होत नाही. प्रिय व्यक्ती प्रियच राहणार आणि अप्रिय व्यक्ती अप्रियच राहणार. तुम्ही त्याला चांगलं म्हणा अथवा नका म्हणू. तुमच्या माझ्या बोलण्याने हरिपाठाची, ज्ञानेश्वरीची किंमत कमी होईल असं डोक्यातच आणू नका. 100 माळकऱ्यांनी माळा काढल्या म्हणजे संप्रदायाची उंची कमी झाली असं अजिबात नाही. माळकरी मेले तरी उंची कमी होत नाही. माळ काढलं तिथं काय घेतात कॅमेरा देतात.
आम्ही गाड्या थांबित होतो ना